सभी को नमस्कार। आज हम मिक्स फ्रेश वेजिटेबल सूप बनाने जा रहे हैं, जिसके लिए हमने फाइनली सारी वेजिटेबल्स को कट कर लिया है। उसके साथ ही यहाँ हमने बाकी सारी सामग्री रखे हैं, जैसे ब्लैक पेपर, आंवला, मिंट, हल्दी, गुड़, काला नमक और ॲडिक्वेट क्वांटिटी ऑफ वॉटर। मिक्स फ्रेश वेजिटेबल सूप बनवण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे। आवश्यक तेवढंच पाणी उकळायला ठेवायचं। तंतोतंत जेवढं ज्यूस लागते तेवढं पाणी ठेवू नये, त्यापेक्षा कमी पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे सेंधं मीठ ॲड करायचं आहे। भाज्या अशा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायच्या किंवा अशा किसणीने किसून घेतल्या तरी चालेल। मिंट, आंवला, कढीपत्ता याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याचा रस काढून घ्यायचा आहे व त्याला देखील तयार झालेल्या सूपमध्ये ॲड करायचं आहे। फ्लेवर करिता तसेच उपयुक्त म्हणून हिंग, ब्लॅक पेपर, हळद, सेंधं मीठ ॲड करायचं आहे आणि गार्निशिंग करिता मशरूमसुद्धा आपण यूज करू शकतो, ज्यामुळे आपला सूप अधिकच पौष्टिक होईल। आणि हा गरम गरम सूप हॉट बॉटलमध्ये भरून घ्यायचा आहे। मिक्स व्हेजिटेबल फ्रेश ज्यूस तयार झाल्यानंतर मिळणारा हा भाज्यांचा एक्स्ट्रॅक्ट यामध्ये आपण तीळ, मीठ, अद्रक लसूण पेस्ट ॲड करून त्यामध्ये कणिक भिजवून घेतल्यास त्यापासून स्वादिष्ट व पौष्टिक असे पराठेसुद्धा आपल्याला प्राप्त होतात। त्याचबरोबर जर हा एक्स्ट्रॅक्ट आपण गाई किंवा म्हशीला खाऊ घातल्यास त्यांच्यापासून होणारे दूध उत्पादन देखील उच्च प्रतीचे होऊ शकते। 15 ते 20 मिनिटांनंतर सूप असा मोठ्या गाळणीने गाळून घ्यायचा आहे आणि त्याचा जो हा एक्स्ट्रॅक्ट आहे हा वेगळा करायचा आहे आणि हा प्युअर ज्यूस किंवा सूप वेगळा करायचा।